नमस्कार सर्व भावी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा उर्वरित शिक्षक भरती कधी होणार, विथ इंटरव्ह्यूची यादी केव्हा लागणार, कट ऑफ किती लागेल आणि आचारसंहिता ठरणार का, या शिक्षक भरतीमध्ये वादाचा मुद्दा, तसेच नियुक्ती केव्हा देणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सर्व शिक्षक भरतीच्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ह्या महत्त्वपूर्ण डिटेल्स काय आहेत ते। सर्व भावी शिक्षक जे आहेत आता नियुक्त झालेले आहेत विदाऊट इंटरव्ह्यूमधून। आता हा व्हिडिओ जो आहे तो विथ इंटरव्ह्यूवाले आणि जे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पहिल्या फेजमधून राहिलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू जे मुलाखतीसह उमेदवार पात्र होणार आहेत, मेरिट यादीमध्ये बसणार आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आणि पहिल्या फेजचे उर्वरित जे उमेदवार आहेत, म्हणजे समांतर आरक्षणामुळे किंवा मग ज्याच्यामध्ये शासनाकडे उपलब्ध झालेले नाहीत असे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी सेकंड फेज किंवा सेकंड राऊंड जो म्हणतो आपण तो लागणार आहे का, या सर्व डिटेल्स किंवा कट ऑफ किती लागणार आहे, जिल्हा वाईज कट ऑफ किती खाली जाऊ शकतो, आत्ताच्या झालेल्या भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यूमध्ये जर कट ऑफ खालीवर होऊ शकतो तर निश्चितच मुलाखतीसह जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा कट ऑफ खालीवर होऊ शकतो किंवा कमी जास्त फरकाने शिक्षक लागू शकतात। आता ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं खरंच मनापासून खूप अभिनंदन, मात्र थोड्याफार फरकाने गेलेले आहेत, त्यांनी खचून जायचं नाही आहे। तुमच्याकडं जवळपास 10,212 जागा अजून रिक्त आहेत ज्याच्यामध्ये तुमचं काम होऊ शकतं। आता जवळपास 5,333 उमेदवार जे आपल्याला इंग्लिश, उर्दू, मराठी, मॅथ, सायन्स शासनाकडे उपलब्ध झालेले नाहीत आणि 4,879 उमेदवार मुलाखतीचे, असे 10,212 उमेदवार शिल्लक आहेत। आता बघा, पहिल्या फेरीमध्ये मुलाखत शिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू जे आत्ता निवड झालेले आहेत त्यांच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंबहुना ज्या महिला आहेत बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकत नाहीत, म्हणजे पुण्यामधील महिला आहेत तर गडचिरोलीमध्ये त्यांना जाण्यासाठी अडचण आहेत, त्या करू शकत नाहीत काम, अशा जागासुद्धा तुम्हाला रिक्त असतील आणि त्या सेकंड फेजमध्ये तुम्हाला ॲड होतील आणि त्याची यादी लागणं क्रमप्राप्त आहे, अशी यादीसुद्धा लागणार आहे। आता टोटल 21,678 पैकी 11,085ची यादी लागलेली आहे आणि मुलाखतीची यादीसुद्धा आता लागणार आहे। मग मुलाखतीची यादी केव्हा लागेल, तर मुलाखतीची यादी किंवा जे मुलाखतीसह इंटरव्ह्यूसह होणार आहेत यांची यादी 10 मार्चच्या अगोदर लागणं अनिवार्य आहे, कारण 16 मार्चला पासून किंवा 15 ते 16 मार्च या दरम्यान आचारसंहिता लागू होऊ शकते लोकसभा निवडणुकीची। त्यामुळं 12 मार्च आणि 10 मार्च या 2 तारखा आपल्याला कळत आहेत, पण 10 मार्चच्या अगोदरच आपल्याला मुलाखतीसह यादी लागणार आहे पोर्टलवरती, ठीक आहे। मग तुम्ही मुलाखतीसाठी तयार राहायचं आहे। दुसरा एक मुद्दा आहे की कट ऑफचं काय, तर कट ऑफमध्ये आणि दुसऱ्या फेजमध्ये जे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा म्हणजे एकही पैसा न देता संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, मात्र दुसरी फेरी कधी लागेल हे निश्चित आपण सांगू शकत नाही। मात्र याच्यानंतरच ती लागायला हवी आणि त्याच्यानंतर 2 दिवसाचा अवधी देऊन, म्हणजे 5 तारखेला जर दुसरी यादी लागली तर त्याच्यामध्ये 7 ते 10 तारखेला दुसऱ्या फेरीमध्ये जे उमेदवार आहेत ज्यांचं DVमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर निघालेले आहेत किंवा महिला ज्या जाऊ शकत नाहीत त्या प्लस ॲड होऊन जी यादी लागेल सेकंड फेजची ती 5 तारखेपासून 6-7 या 2 दिवसामध्ये लागून त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूची 10 तारखेपर्यंत लागेल, किंबहुना फेज सेकंडची नंतर लागेल आणि विथ इंटरव्ह्यूची आत्ता लागेल 10 तारखेपर्यंत। या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत मित्रांनो, ठीक आहे। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आत्ता निवड झालेले आहेत त्यांना 1 ते 4 मार्चच्या दरम्यान या 4-5 दिवसामध्येच त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन आपली विथ इंटरव्ह्यूची यादी लागू शकते, ठीक आहे। आता याच्यामध्ये विषयांचा जर विचार केला तर विषयांचा विचार करता 1ली ते 5वीचं इंग्रजी माध्यम 1,585 जागा, मराठी माध्यम 870 जागा, उर्दू माध्यम 640 जागा व 6वी ते 8वी गटातील गणित विज्ञानच्या 2,238 जागा रिक्त राहिल्या आहेत। मग या पहिल्या फेरीत जे समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत आणि शेवटी दुसरी फेरी घेण्याची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये मुलाखतीशिवाय या रिक्त जागा भरल्या जातील, मग सेकंड फेज लागेल त्याच्या संदर्भात आहे। आता मुलाखतीसाठी प्रमाण किती राहणार आहे, तर एकास 10 प्रमाण राहणार आहेत। जागा किती आहेत, 4,879 जागा आहेत। आता या जागा मुलाखतीसह भरल्या जाणार आहेत। मग या संस्थेमध्ये त्यांना 30 गुण हे तुम्हाला उमेदवारांसाठी साठी ठेवलेले आहेत आणि संस्था त्यांची निवड करणार आहे त्या उमेदवाराची संस्थेवरती। कागदपत्र पडताळणीनंतर नियुक्ती वगैरे होईल।
आता याच्यामध्ये कट ऑफचा मुद्दा आहे. तर मला सर्वसाधारण सांगायचं आहे की संपूर्ण कट ऑफ जर तुम्ही पाहिले असतील तर सरासरी इन एनी ॲव्हरेज जिल्हा वाईज जर कट ऑफचा विचार केला तर 120 पर्यंत हे कट ऑफ खाली आलेले आहेत. काही जिल्ह्यांचे कट ऑफ हे 80, 90, 100 या रेंजमध्ये सुद्धा लागलेले आहेत. 117, 113चा उमेदवार सुद्धा लागलेला आहे. जिल्हा परिषद असेल, प्रायमरी, सेकंडरी असेल 1 ते 5 किंवा 6 ते 8ला, 9 ते 12ला NP, MNPमध्ये लागलेले आहेत. तर हे सर्व सोडून आता विथ इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी किती मार्कपर्यंत उमेदवाराची निवड होईल? तर मित्रांनो, सरासरी 80 मार्क ज्यांना आहेत, 80+ त्यांनी होप ठेवायला हरकत नाही. 80 ते 120 पर्यंतचे सर्व उमेदवार हे मुलाखतीसह ज्या संस्था रिक्त आहेत, ज्यांच्या जागा रिक्त आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा विचार होऊ शकतो, किंबहुना त्यांची निवड होऊ शकते. 100+ जे आहेत त्यांची तर फिक्स निवड होणारच आहे. 100 ते 80 मध्ये आहेत त्यांच्यासाठी थोडंसं अवघड कंडिशन आहे जागेंच्या बाबतीत, किती जागा किंवा कुठल्या ह्याच्यात. मात्र विषय वाईज किंवा मेथड वाईज जर ते मेरिट खाली आलं तर 80 ते 100च्या या रेंजमधले उमेदवारसुद्धा लागू शकतात. अंशकालीन 58 मार्क असणारे उमेदवारसुद्धा रयत शिक्षण संस्थेवर लागलेले आहेत. त्यामुळं एकाच 10 प्रमाण जर घेतलं तर निश्चितच 80+ जे उमेदवार आहेत ते संपूर्ण उमेदवार लागण्याचे चान्सेस आहेत. आचारसंहितेमध्ये ही भरती अडकेल का? तर निश्चित 15 मार्चपर्यंत जर ह्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्या तर आचारसंहितेमध्ये ही भरती अडकत नाही. मात्र 16 मार्च नंतर जर 15 मार्चपर्यंत याद्या लागल्या नाहीत, काहीही झालं नाही, मात्र 1 महिना तुम्हाला आचारसंहितेचा थांबावा लागेल आणि एप्रिल वगैरे याच्यामध्ये जाईल. जॉईनिंग कधी देणार आहेत, नियुक्त्या कधी देणार आहेत? जर विथ इंटरव्ह्यू 10 मार्चपर्यंत याद्या लागल्या तर एप्रिल आणि मे हे 2 महिने आपल्यासाठी मुलाखतीसह त्यांना मुलाखतीसह तुमची निवड करायला वेळ जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जूनपर्यंत जॉईनिंग येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे जूनच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग लेटर तुमच्या हातात असणार आहेत. हे मुलाखतीसह जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे. ओके, अशा पद्धतीनं या दोन्ही गोष्टी किंवा हे जे राहिलेले आता संभ्रमावस्था आहे याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणखी दुसरी गोष्ट, ज्या उमेदवारांची निवड झालेली नाही आणि आता ज्या उर्वरित जागा ज्या आहेत, समांतर आरक्षण असतील, 6-8 असेल, 1-5 असेल, 9-10 असेल, याच्यामध्ये ज्या जागा आता रिक्त राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या ॲड होतील, ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बाहेर निघतील किंवा जे जाणार नाहीत असे उमेदवार असेल, या संपूर्ण ॲड होऊन ज्यावेळी दुसरी फेज लागेल ती पण 2-3 दिवसात लागण्याचे चान्सेस, म्हणजे मार्च महिन्यामध्ये पहिल्या वीकमध्येच ह्या सर्व गोष्टी घडतील. तर तसं झालं तर खूप चांगली गोष्ट आहे. ते आणखी उमेदवार कमी होतील. तुमचे हाय स्कोरिंग उमेदवार 11,085 गेलेले आहेत. उर्वरित उमेदवारसुद्धा तुम्हाला त्याच्यामधून जे 80 ते 120 पर्यंत जे आहेत उमेदवार किंवा 125 पर्यंत आहेत ते सुद्धा या भरतीमध्ये लागून जातील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल आणि शिक्षक भरतीच्या सर्व डिटेल्स किंवा संपूर्ण व्हिडिओ किंवा अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.